माननीय उपाध्यक्ष महोदय, जय श्रीराम। लक्षवेधी क्रमांक 2. लक्षवेधी क्रमांक 2. माननीय अध्यक्ष महोदय, हा इल्लीगल मोबाईल टावरचा विषय आहे. नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते. आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावरही इल्लीगल आहेत. त्या पडक्या इमारतींवर, इल्लीगल इमारतींवर, ज्याला बिल्डिंग परमिट नाही, ज्याचं बिल्डिंग सँक्शन नाहीत, असे 95% टावर इल्लीगल आहेत. ज्या बिल्डिंगची बिल्डिंग स्टेबिलिटी नाही अशा याच्यावर बिनधास्त, कोणाच्याही परवानग्या नाही, काही कोणाला सोयीसुतूक नाही, आणि ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला. त्या म्हणजे कर घ्यायची, तो करही बंद करून टाकला. जवळपास 20-20, 22-22, 23-23 मीटर उंच टावर आहेत. काही टावर तर रस्त्याच्या दुभाजकामध्ये आहे. हे फोटो आहेत सर माझ्याकडे. हे रस्त्याच्या मध्ये टावर लावले आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे म्हणतो की स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घ्या, NOC घ्या, महाहरकत प्रमाणपत्र घ्या, रहिवासी बिल्डिंगमधलं 70% लोकांचं, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय याच्या 100 मीटर परिसरात कुठलेही टावर नको. पण माननीय अध्यक्ष महोदय, निराशाजनक आपल्या उत्तरात म्हटलं आहे की सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती करता सूचना अशी आहे की कुठल्याही टावर मालमत्तेला, ती किती इल्लीगल असेल तरी हात लावू नये, कुठली शास्ती वसूल करू नये, कुठला दंड वसूल करू नये. हे फार दुर्दैव आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मोठी क्रांती होते आहे तिथे मोबाईल टावर्सची कुठलीही पॉलिसी नाही आणि यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा महसूल बुडतो आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना एक 5-6 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय मंत्री महोदय कृपया त्यावर बोलतील अशी माझी विनंती आहे. पहिला विषय, नागपूर शहरातील सर्व मोबाईल टावर्सचे आपण कधीतरी सर्वेक्षण केलं आहे का? केलं नसेल तर ते आपण करणार आहोत का? परवानगी नसलेल्या अनधिकृत बिल्डिंग टावर्स, जिथे परवानगी नसलेले टावर आहेत किंवा परवानगी नसलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जे मोबाईल टावर आहे अशा बिल्डिंगवर आपण कारवाई करणार आहोत का? नंबर 2, सर्व टावर्स, जी अनधिकृत टावर्सची यादी आहे किंवा ज्या अनधिकृत बिल्डिंगवर टावर्स उभे झाले आहे त्याची यादी आपण महाराष्ट्राच्या किंवा मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत का? नंबर 4, नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या टावर्सवर आपण साधा वर्षाचा कर नाही भरला तर 2% शास्ती लावतो. आपण यांनी 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले, यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? मोबाईल टावर्स उभे करण्याचे शासनाचे निर्णय, धोरण आपण पुढच्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राकरता याचं काही धोरण ठरवणार आहोत का? आणि विना परवानगी उभे केलेले टावर्स, ज्या इल्लीगल बिल्डिंग, आपण एखाद्या सामान्य माणसानी 2 मीटर जास्त घर बांधलं किंवा आपण इल्लीगल घर बांधलं, इल्लीगल म्हणतो त्याला आपण 53-54चा नोटीस देतो. स्लममध्ये आपण आपला कोणता तरी झेडचा नोटीस देतो आणि 24 तासात घर पाडतो आणि 20-20 वर्ष टावर इल्लीगल उभे आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही. आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले, अशा अधिकाऱ्यांवर, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का?